तर पुण्याच्या मनसर वनपरिक्षेत्रातील 50 गावात 250 ते 300 बिबट्यांचा वावर आहे। भर दिवसा बिबट्यांचा वावर असल्याने गावकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण पाहायला मिळते। बिबटे पकडण्यासाठी फक्त 20 पिंजरे असल्याने पिंजरे वाढवण्याची मागणी जी आहे ती गावकऱ्यांकडून करण्यात येते। तर भिवंडीमध्ये 65 वर्षीय वृद्ध महिलेची अत्याचारानंतर दगडाने ठेचून हत्या करण्यात आली। शेतात कामासाठी गेलेल्या वृद्ध महिलेची हत्या केल्याची घटना घडली। गणेशपुरी पोलिसांकडून घटनेचा तपास जो आहे तो सध्या सुरू आहे। मुंबईच्या पवई तलावामध्ये बुडून एका मुलाचा मृत्यू झालेला आहे। मुलाचा मृतदेह तलावातून बाहेर काढण्यात यश आले। मृत्यूचं कारण अद्यापही अस्पष्ट आहे। पोलिसांकडून या प्रकरणात शोध जो आहे तो घेतला जातो। तर अहिल्यानगरच्या लोणीमध्ये तरुणाची आत्महत्या पाहायला मिळते। तरुणानं मानसिक तणावातून आत्महत्या केल्याचा नातेवाईकांनी आरोप केला। मृतांच्या नातेवाईकांचा पोलीस ठाण्यासमोर ठिय्या जो आहे तो पाहायला मिळालेला आहे। गुन्हा दाखल करून आरोपींना अटक करा। आत्महत्या केलेल्या तरुणाच्या नातेवाईकांनी ही मागणी केली। तर आता बातमी आहे बुलढाण्यामधून। बुलढाण्याच्या सिंदखेडा राजा तालुक्यामध्ये पावसामुळे हजारो हेक्टरवरील कापूस भिजलाय। वेचणीला आलेला कापूस काळा पडत असल्याने शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान झालंय। तात्काळ पंचनामा करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे। तर राजस्थानच्या एका हॉटेलमध्ये पर्यटक बिल न देता पळालेले आहे। 10,000चं जेवण करून बिल न भरता ते पळाले। ट्रॅफिक लागल्याने रेस्टॉरंट मालकाने रस्त्यात त्यांना गाठलं। हॉटेल कर्मचाऱ्यांनी रेकॉर्ड केलेला व्हिडिओ व्हायरल झालेला आहे। ऐसे तुम 10,000 के बिल आप होटल में इस तरीके से भागते हो, ऐसी महंगी महंगी गाड़ियां लेके तुम लोग, हाँ ऐसे ये लोग सारे फ्रॉड हैं और ये गाड़ियां लेके ऐसे चलते हैं इतनी महंगी महंगी और ये खाना खा 15 मिनट वही रुक जाते ना। मैं तो इतना